कुकिंग विथ डिंपल मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कारल्याची भाजी म्हणजे कडू लागते, म्हणून तुम्ही खाणं टाळता का? मग आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला अशी गोड आंबट मसालेदार कारल्याची भाजी दाखवणार आहे की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने दाखवला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आज आपण बघणार आहोत कारल्याची गोड आंबट भाजी कशी बनवायची. त्यासाठी मी इथे गावरानी कारले घेतलेले आहेत. हे वजनी बघायला गेले तर अर्धा किलो आहेत. पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 चिंचेचा कोळ. हे 2 चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेले आहेत. अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट, 1 मोठा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे गूळ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचं तुकडं, 1 लिंबू, त्यानंतर 2 चमचे भाजलेलं खोबरं, 1 चमचा भाजलेले धणे, 1 चमचा भाजलेली तीळ आणि 1 चमचा भाजलेले जिरे. जिरे आणि धणे हे भाजून न घेतल्यास तुम्ही पुढंही घेऊ शकता. आता कारले चिरायचे कसे, तर त्याचं पुढचं मागचं दोघं बाजूंचं देठ आहे ते काढून घ्यायचं आणि त्याच्या अशा बारीक बारीक चकत्या करायच्या. हे बघा, अशा बारीक बारीक चकत्या करून घ्यायच्या, म्हणजे त्या आपण जेव्हा भाजी करतो त्या लवकर शिजतात. आता आपण चिरलेले जे कारले आहेत त्याला मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. तिच्यावरती पाव चमचा हळद टाकायची आहे आणि पाव चमचा मीठ टाकायचंय. टाकून झाल्यानंतर हे सगळं एकत्र करून घ्यायचंय. आता यावर झाकण ठेवून याला 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचंय. कारले आपले मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण काय करूया, आपण हे जे भाजलेले सगळे पदार्थ घेतलेले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे. यातच आलं आणि लसूण घ्यायचंय आणि आपण ज्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या पण घ्यायच्या. बघा, हे सगळं एकत्र बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण जो एक कांदा घेतलेला होता त्यालाही बारीक चिरून घ्यायचंय. कारल्याला मॅरिनेट करून 20 मिनिटं झालेली आहेत. आता हातामध्ये असं आपण जे चिरलेलं कारलं आहे ते घ्यायचं, असं दाबून दाबून त्यातला सगळा रस काढून घ्यायचा. मॅरिनेट करून ठेवण्याचं कारण असं की त्यातला जो कडवटपणा असतो तो सगळा आपण असं दाबून दाबून जे पाणी काढतो त्या पाण्यामध्ये त्याचा कडवटपणा निघून जातो. पिळून पिळून मी ह्या कारल्यांमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, तर त्यातनं एवढं पाणी निघालेलं आहे. इथं कढईमध्ये मी 2 पळी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता पाव चमचा जिरे टाकायचंय, पाव चमचा मोहरी, चिमूटभर हिंग आणि चिरलेला कांदा. हा कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा आपला सोनेरी रंगाचा झाला आहे. आता त्यात 2 चमचे लाल तिखट टाकायचंय, पाव चमचा हळद आणि एकत्र करून घ्यायचंय. हा इथे मी पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाला सुद्धा टाकायचा आहे. साहित्य सांगताना मी विसरले होते. हे सगळं एकत्र करून झालं की जे आपण पिळून घेतलेले कारले होते ते टाकायचे. आता याला या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आणि थोडे खरपूस होऊ द्यायचे आहे. आता आपण जो मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण होतं ते टाकायचंय आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूटही टाकायचंय. कूट टाकून झाल्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचंय. आता आपण पाव चमचाच मीठ टाकायचंय, कारण आपण जेव्हा कारले मॅरिनेट करून घेतलेले होते तेव्हा त्यात मीठ घातलेलं होतं, म्हणून आता फक्त पाव चमचाच मीठ घालायचंय. मीठ टाकून झाल्यानंतर हे सगळं एकत्र करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचंय. आता आपण जे भिजत घातलेलं चिंच होतं ते असं कुचकरून घ्यायचंय आणि त्यातल्या बिया आणि चोथा असा वेगळा करून घ्यायचा. आता हे जे पाणी आहे हे टाकून द्यायचंय. हे पाणी टाकल्यानंतर 2 चमचे गुळही टाकून द्यायचं आणि एकत्र करून घ्यायचं.
आता पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं हे कारलं वाफू द्यायचे. झाकण ठेवून 2 मिनिटं झालेली आहेत. आता चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची आहे. टाकल्यानंतर ती हलवायची नाहीये. पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर होऊ द्यायचे. कारल्याची गोड आंबट भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही भन्नाट गोड आंबट कारल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्ही कारल्याची भाजी कशी बनवता. अशाच पारंपरिक मराठी रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.